पुढची बातमी बघूया। शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिवस आहे। आज ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वतंत्रपणे हा वर्धापन दिन साजरा करतील। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या दोनही गटांचे विविध कार्यक्रम होत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन माटुंग्यामधल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडेल, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळीच्या डोम मधल्या एनएससीआय इथे होणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल दोनही शिवसेना नेते या मेळाव्या दरम्यान फुंकण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक माहिती देतील। निलेश, हे दोनही वर्धापन दिन नेमके कसे असतील? ज्ञानदा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा हा वर्धापन दिन सोहळा आहे, त्यामुळे या वर्धापन दिन सोहळ्याला विशेष महत्व आहे। आजच्या या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे काय बोलतायत, यासोबतच एकनाथ शिंदे काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। उद्धव ठाकरेंचा वर्धापन दिन सोहळा षण्मुखानंद हॉल सायन इथं पार पडेल, तर शिंदेचा जो वर्धापन दिन सोहळा आहे तो एनएससीआय डोम वरळी इथे पार पडणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने प्रत्येक वेळेला हा कार्यक्रम घेण्याचा उद्धव ठाकरेंचा देखील प्रयत्न असतो। मागचा वर्धापन दिन सोहळा त्याच ठिकाणी पार पडला होता, मात्र यंदा या ठिकाणी शिंदेनं संधी साधल्याचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातून थेट विधानसभेचं बिगुल वाजवण्याचं काम या निमित्तानं शिंदे गट करताना पाहायला मिळेल। तर दुसरीकडे मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं बळ ठाकरे गटाला मिळालेलं आहे ते पाहता कुठेतरी आगामी काळात विधानसभा निवडणुकीतील आपली रणनीती कशी असेल या पद्धतीची एक घोषणा या आज उद्धव ठाकरे आपल्याला करताना पाहायला मिळतील। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।